गाऊन गाडा बांधा काही समजत मी खाली जमीन सोयचे बांधा बाईन 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 कोकडे पाहुणा दिसता अडीचा पाहुण्याची बायको हा बाबा या इथे तुम्ही एक काम करा पहिले ना लिफ्ट बसावून घ्या गाडी नाही ना बाबा तसं आपलं हे नाही ना बारी लिफ्ट बसासारखे योग आहे लिफ्ट बसायचे तुमचे हे शनी निघला ना की शनिवारी लिफ्ट बसाव सांग तुम्ही दडी असं का बाबा हा बरं बसा बाबा तुम्ही इकडे बसा ना तुम्ही बसा बोला बाबा आज इकडे समोर बसा ना समोरच आहे मी ते तुम्हाला तिरपे दिसताय ना तुम्ही पाहताय ना म्हणून हा काय होती समस्या लय मोठी ना बाबा तुम्ही माकडे पाहना तुम्ही असे तिरपे का बरं पाहताय त्याकडे पाहतोय ना इकडे ना मी समोर तुमच्या बसेल मला दिसत जिकडे पाहिलं तिकडे मनुष्य दिसतो मला दिव्य दृष्टी माझ काय समस्या आहे बाबा समस्या अशी आहे मला माघरचे कोणी कुडी नेत नाही लग्न कार्यालय काही कोणी कुडी मिरावत नाही बाबा मला सांगा बरं काय करू मी आता काहीतरी खोड असेल त्यामध्ये मामध्ये कशाला खोड बाबा हे दाढी मुची मले म्हणून माघरचे कोणी नेत नाही मले आता काय सांगा तुम्हाला दाढी मुची हा मग पा बरं हे मुची कशी शकन बाबा सारखी झाली बाबा वास्तविक पाहता बाईले दाढी मुशी पाहिजे नाही चांगली नाही वाटत पण आता तुला कोण समजायन मग आता काय करू बाबा मी एक काम कर हां मी इथे आहे का त्या घरी आहे ना बाबा मी त्या सांग थोडीशी माधू काय वैरपटा मी इथे घेऊन ये तुला आहे ना माणूस व्हायचा आहे घरच्याच्या प्रेशरमुळे बाई झाला तू आणला का घ्या बाबा मी त्या काय करले बाबा मी त्याचा लेप बनवून लावणे का काय बाबा दाढीले नाही नाही लेप काय मग मी त्याच नाही घरी नाही तिथे लाडू करू झाले घरी मी त्या म्हणत क्षमा बाई म्हणते आज बी आणल्या नाही का आज बी आणल्या नाही का आज घेऊन जातो आता काजू बदाम एखादी 2 ठिकाणून काजू बदाम घेतो बाबा हा तुम्ही ना तुम्ही त्या पिशी मध्ये ठेवून घेतला मला सांगला बी नाही इकडे बसले ना मी तिकडेच पाहतोय ना तरी बी तुम्ही तिरपे पाहता ना बाबा काय म्हण नाही तुम्ही ना मी त्या ठेवून घेतला म्हटलं 10 रुपये सांगलाच नाही उपाय बी सांगतो ना अशा दानल्याने चालता जरा दम शांतता लागते आणखी बाई असं करून नाही चालत संसार रोज आहे ना हां रोज सकाळी बेटावत साबणानं आंघोळ करायची डेटावल साबणानं का बेटावले ना बाबा तो मास सुट्या काढशील मी चालल्या जाईन नाही बाबा बेटावत तर बेटावत हां बेटावत रोज सकाळी बेटावत साबणानं आंघोळ करायची हां आणि 2-3 दिवस आड आहे ना हां दाढी करत राहायची सगळं व्यवस्थित होईल सगळे जणबा लावत जातील तुला मारणा धरणावर कुलड्या पापड करायला शेवाया करायला बिबड्या करायला तुला बा लावत जातील मान मर्यादा भेटेल समाजात फक्त दाढी करायची 2 दिवस आड बाबा हा मला असं वाटलं तुम्ही काही पूजा करायला सांगशान काही शांती करायला सांगशान तेवढा अभ्यास नाही माझ्या बरं जाऊ द्या मी काय म्हणते बाबा हा हे मग पोरगी शाळेतच जात नाही तिच्यावर काहीतरी उपाय सांगा शाळेत जात नाही ना काव बरे इकडे ना बाबा ते काव बरे मी नाही ये मग इकडे पोरगी आहे पोरगी गाड्यात पावर आलो मी तुम्ही तर माझ्याकडे पाहताय शाळेत जात जा शिंगाने हा का कान कापू द्या कानच कापून घेईन बरं धरणार आहे मी चाकू पा लागा हा शाळेत जायचा मम्माले त्रास नाही द्यायचा जाईन का मग ते आता शाळेत द्या वाढलं मी दिले आता जात जाईन ते आता असं आहे का हा घाबरलीन ते मला कान फुकून गेला तिचे आणि मी कानते बाबा तिले घरातले कामं बी येतात नाही बाबा मी एखाद्या टायमाला आजारी पडेल असली काही कुठे गावाले गेली ते घरातले कामं बी करत नाही बाबा स्वयंपाक बी येत नाही तिले स्वयंपाक येत नाही ना एक वहीन पेन घे वहीन पेन का हा का बरं बाबा जेवढं सांगलं तेवढं करायचं वर बेटा माधू वहीन पेन आणलं बेटा घे बाबा
हा हे मंत्र लिहून दिले का बाबा? नाही नाही, डाब्यावाल्याचा नंबर आहे तो. मम्मी आजारी असली की डाब्याहून जेवण मागावून देत जाय मम्मीले. हा, शेव भाजी दाल तडका मीडियम सांगायचा ना. तेच चांगलं गाजलं तर मी जिम्मेदार राहणार नाही. बाबा हा तुम्ही ना त्या डाब्यावालाचा नंबर दिला लिहून. मला असं वाटलं तुम्ही तिला काही शिकावशान, काही समजावशान. तेवढा अभ्यास नाही मया. हा अभ्यास नाही. मग जाऊ द्या, मी का आणते हा हिचं भविष्य तरी पा बाबा. भविष्य हा काय नाव आहे तिचं? माधुरीन बाबा तिचं नाव. माधुरी. हां हॅलो रमेश दादा, माधुरी नावानं काय राश येते बरं? शिव शिव हो रे, कॅलेंडर आण घरातून. वय बेटा कॅलेंडर घेऊन ये. कॅलेंडरचं काय काम आहे बाबा? गुप्त शत्रूंचा त्रास वाढण्याची शक्यता, लहान मोठे प्रवास घडू शकतात, तब्येतीला जपा. इकडे ना बाबा, ते आम्ही तिकडे नाही, समोर समोर तुमच्या. तब्येतीला जपा, कुठेही प्रवास करू नका. तब्येतीचा जपा का? तब्येतीला जपा. इथं तुम्ही वाचून सांगलं बाबा. मला असं वाटलं तुम्ही तिची जन्मतारीख पाहून सण भविष्य सांगशान. हां तुम्ही ते कॅलेंडर वाचून भविष्य सांगताय बाबा. तेवढा अभ्यास नाही माझ्या. असं का? बरं जाऊ द्या, मी का आणते बाबा. हां हे मा पोरग्या आहे अमोल. काय म्हणते मा? ये रे बेटा, बस इकडे. पोरगा आहे का? हा पोरग्या आहे ना बाबा. तुम्ही भीतीकडे पाहताय तिकडे. मी बरोबर पाहतो, तुम्ही पायावर नका ध्यान द्या माझ्या. हात दाखव बटा. हा का यश तिला हात दाखवतो काय? अरे असं दाखव ना मर्दासारखा. असं तर कोणी नाही हात दाखवून आडाणी माणूस. ते घ्या मधा शिंदा असं दाखव. घ्या ना मग, एक पाय पहा ना. काय खरं इथे? काय झालं बाबा? काही भविष्य काही लिहिलंच नाही त्यावर. आता सगळ्या रेषा रेषा दिसू राहिल्या हातावर. मग बाबा आता काही खरं नाही ते. काय करणं पडेल सांगातच आहे मग बाबा. हा या पोरग्याले मया लेकरू बाळणे होते, काहीतरी उपाय सांगा बाबा. उपाय आहे कोणता बाबा? एकदम जालिम उपाय आहे. झालीम हा सांगा ना मग. उपाय कधी करसान ना, हां दर 4-6 महिने आडे पोरग्यावर जाईन दिले खर्च येईन जरा. येऊ द्या ना बाबा. आला आता काय करणं, हे खर्च करून घेऊ आपण. तुम्ही एक काम करा, हां त्याचं लग्न करून टाका. लगन. हा मस्त मोठा कार्यक्रम ठेवा. वरमबट्टी नाही तर वरमपोळी बी चांगली राहते. असं का? पुऱ्या नका ठेवा, पुऱ्या या दिवसाच्या गांजता. ओ बाबा तिचं लग्न झालंय म्हणून तर तुम्हाला विचारते मी की लेकरं बाळ वतनी बचेले म्हणून ना. वयले का? नाही माझ्याकडे एक अशीच केस आलती. हां मुंबईचे यजमान होते हां ते, त्या पोऱ्याची बी सेम केस होती. मी म्हटलं लग्न करा म्हणलं याचं. हां त्याचं लग्न गेलं 2 महिन्यात तर पोरगं झालं दिली. ते जाऊ द्या बाबा, त्याचं सांगा पहिले. त्याचं राम जाणे. रामजाने असं कसं चालेल बाबा? मला वाटलं तुम्हाला माहिती आहे बाबा. तेवढा अभ्यास नाही माझ्या. बाबा या मा घरचा बॉबी लय दारू पितो बाबा. याची दारू सोडणं बाबा. काहीतरी उपाय सांगा ना बाबा. आडी पैसा लावा पाहुणे वाले. असं का? अमोल वर बेटा पप्पाले उचल रे. जाय तिकडे, मला नको सांगू. ते काय उठणार आहे का आता? डायरेक्ट संध्याकाळी उठणार नाही. चालला मी तिकडे बॅट बॉल घाले. काय पोर आहे बुवा. वर बेटा पप्पाले उठा बरं. पप्पा पप्पा तिकडे जायला तुला बोलावलं. झोपू दे पोरी. मी ती क्वार्टर फेकून देईन बरं ती दारूची. पोरगी आहे रे. चल मग. बाई मागे सारखून घे पाहुण्या वाल उठ. तरी. पोरे गल्लात भरून घे एक. बस बेटा तुम्हाला काय पेशीन का दारू? नाही दारू पेशीन? नाही. हा दारू प्यायला पाहिजे त्याले. हा ते बाई 1-1 रुपया करते, मोल मजुरी करते. हा नाही. बाबा 3 ते 5 आहे. अरे ऐकतं भेटतं तर मस्त याला का? हा नाही.
मस्ती आहे तर भेटत नाही हा? नाही अरे लोकांचे लेकर काय कसे तरसता नाही काला जाम बालुशाही राजस्थानी सेम चिवडा एवं भुजिया नाही बिकानेरी कुरकुरीत चिवडा अरे एका एका पदार्थ तरसता हेल्मेट मस्ती आला बाबा मला लागेल इकडे पाजा बसून घ्या पाहुणे बाबा हा अशी तर रोज कुट्टी मी दिले घरामध्ये मला असं वाटलं तुम्ही काही उपाय सांगशान काय औषध देशान दारू सोडायचं तेवढा अभ्यास नाही माया अभ्यास नाही तुमचा तेवढा मग तुमचा ह्या अभ्यास नाही तो अभ्यास नाही मग तुमचा अभ्यास कशाचा आहे बाबा मी तुम्हाला सावध करायला आलो सावध हा कसं तुमच्या घरात आहे ना चोरी होणार आहे पुढच्या 15 मिनिटात चोरी हा चोरी CORI चोरी तुमच्याजवळ काही मौल्यवान वस्तू असतील दागदागिने पैसे हां एका डब्यात भरून सणाडी तुमच्याजवळ आणून ठेवा वैरे बटा आपला डबा आण बरं घरातून हो आण बा ठेवला बाबा नेमन सगळं हा एक काम करा हां आडी बसून मागाही भरोसा नाही चोरावर हां तुम्ही दोघे ना हां खाली जाऊन ध्यान ठेवा एक या गल्लीनं आणि एक त्या गल्लीनं असं का हा चोरगीर येतोय का काय हां आडी मीन पाहुणे वा बसतो वाटलं असतं बरं या डबा बाबा मग डब्बा राहू द्या आडी पाहुणे वाजव ठेवा हां चालेल बटा मग चालेल बटा 15-20 मिनिटं ध्यान ठेवा बरं या जाणार गरज लोक हा हा बाबा हा तुमचं काय शिक्षण होईल पाहुणे वा मग काही तर दिसत नाही माय चोर महाराज बिलय लबाड दिसता माय जाऊ दे जातेच घरी चालू माय माधुरी 20 मिनिटाच्या वर टाईम होऊन गेला हो माय व माय व डब्बा व माय व महाराज लय अंतरी आम्ही होता हो माय बरोबर सांगे हो माय महाराज महाराज अंतरी आम्ही नाही होता महाराज डब्बाने खातो अहो महाराज कशाला दिन डब्बा आणि त्या बाप काय करत होता काव काव डब्बा कुठे आहे आणि महाराज कुठे आहे महाराज लय रॉयल माणूस होता महाराजनं डब्बा न्यायला 90 पाजली रॉयल बापरे